गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुयो नमः। ऐसी ऐकता गुरु गोष्टी, मने भूत नोहे तपो जेठी, मच्छिंद्र मने भय पोटी, सांडी मनुष्य ते असे। नवनाथ महाराज की जय। श्री गुरु मच्छिंद्रनाथ काय म्हणत आहेत की गोरक्षनाथाला त्या ठिकाणी समजून त्या ठिकाणी तिकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण गोरक्षनाथाच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे की त्या लेकरांनी म्हणल्यामुळं अगोदर कधी पाहिलेलं नव्हतं, त्यामुळे त्याला भीती निर्माण झाली होती आणि त्यामुळे ते यायला तयार नव्हतं की ते भूत मला खाईल म्हणून। पण आपला मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला म्हणाले की तू तपोनिधी आहेस, त्या ठिकाणी तुला सर्व ज्ञान आहे आणि तुला घाबरण्याची गरज नाही, तू माझ्या सोबत चल, अशा प्रकारे त्यांना म्हणू लागले। ऐसी ऐकुनी प्रांजळ मात, मग श्री गुरुचा धरुनी हात, बाळ होते चिरपदरात, तयापासी पातले। आणि अशा प्रकारे सर्व सांगितल्यानंतर त्या ठिकाणी गोरक्षनाथाला काय झालं की ती बाब पटली आणि पटल्यानंतर त्यांना वाटलं की आता आपले गुरु सोबत आहेत, त्यामुळे ते सोबत निघाले आणि निघाल्यानंतर जिथं आले तिथं पदरामध्ये किंवा कपड्यामध्ये ते बाळ त्या ठिकाणी ठेवलेलं होतं, त्या ठिकाणी आले म्हणतात। बाळ उचलोनी मच्छिंद्रनाथ, आपल्या शिबिरा घेऊन या जात, गोरक्षानुनी पान त्वरित, बाळका ते पै केले। आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने काय केलं, बाळाला घेतलं आणि आपल्या त्याचं जे स्थान होतं राहायचं त्या ठिकाणी घेऊन आले। घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी गोरक्षनाथानं पाणी वगैरे सर्व काही त्या ठिकाणी म्हणजे त्याच्या सोबत आणलं होतं म्हणतात। यावरी वसन झोळी करून, आत घातला गहिनी नंदन, यावरी तया गावीचे जन, शिबिरापासी पातले। आणि अशा प्रकारे काय केलं की मच्छिंद्रनाथानं त्या बाळाला आपल्या झोळीमध्ये टाकलं आणि त्या बाळाला एक नाव दिलं होतं, ते म्हणजे गहिनीनाथ। त्या ठिकाणी त्याला आपल्या झोळीमध्ये टाकलं आणि पुढे निघाले। निघाल्यानंतर त्या गावातले सर्व लोक त्या ठिकाणी कुठं ना कुठं लोकांना माहित झालं होतं हा प्रकार, आणि त्यामुळे ते लोक त्या ठिकाणी जमले होते म्हणतात। नाथ चरणी अर्पुनी माथा, पुसती हे नाथ समर्था, बाळ कुणाचे हलविता, श्रवण करू इच्छितो। आणि अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी त्या लोकांनी प्रश्न विचारला की तुम्ही हे बाळ कोणाचं हलवित आहात, त्या ठिकाणी हे बाळ कोणाचं घेऊन चाललात, अशा प्रकारे सर्व नाथ होते, त्यामुळे असा प्रश्न विचारल्यानंतर मच्छिंद्रनाथ काय म्हणतात बरं। मग झाला व्रतांत मच्छिंद्रनाथ, तया ग्रामस्था निवेदित, तो ऐकून या सकळ व्रतांत, आश्चर्य करती क्षणोक्षणी। आणि मग मच्छिंद्रनाथाला काय करावं लागलं की सर्व कथा त्या ठिकाणी लोकांना सांगावं लागली आणि सांगितल्यानंतर लोक काय करू लागले, आश्चर्य करू लागले आणि आश्चर्य करत करत त्या ठिकाणी सर्वजण विचार करू लागले अशा पद्धतीनं। मने धन्य धन्य संजीवनी, हा कलित उदेला उशना मुनी, परित्याही प्रत्यक्ष सर्व गुणी, नाथ मच्छिंद्र वाटतो। आणि सर्वजण लोक काय म्हणू लागले की धन्य धन्य हे नाथ आहेत, धन्य धन्य गुरु आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, चिखलापासून लेकरू तयार केलं, माणूस मुलगा तयार केला। आणि अशा पद्धतीने सर्वजण विचार करू लागले आणि विचार करत करत त्या ठिकाणी गोरक्षनाथ सुद्धा वावा करू लागले। पहा पहा गुरु दैत्य, शव शरीरा सावध करीत, परित्या मनाया जळ देहस्त, जीव दशा व्यापितसे। आणि अशा प्रकारे हा गुरुचे सांगू लागले एकमेकाला की हा गुरु काय करत आहे, संजीवनी मंत्राने म्हणजे बाळ तयार करत आहे, माणूस तयार करत आहे, अशा प्रकारे काय विद्या आहे, अशा प्रकारे त्यांची चर्चा ते सर्व लोक त्या ठिकाणी करू लागले। तरी तैसा नोहे मच्छिंद्रनाथ, कदम पुतळा केला जिवंत, तस्मात शुक्र तो त्या तुलनेत, सहस्त्रभागी दिशेना शुक्राचार्य। आणि त्या ठिकाणी जसं शुक्राचार्याने काय केलं होतं, दैत्य कुळामध्ये त्यांचे गुरु होते, त्यांनी जसं ते मध्यभागात त्या ठिकाणी राहून संजीवनी विद्या, जे काही राक्षस मेले असतील त्यांना काय करायचे, ते जिवंत करायचे। शुक्राचार्याला संजीवनी मंत्र पाठवता आणि त्यामुळे ते काय करायचे की राक्षसांना जिवंत करण्याचं काम करायचे। तसं या ठिकाणी या गुरुने काय केलेलं आहे की एका चिखलापासून त्याच्यामध्ये जीव ओतून त्या ठिकाणी त्याला तयार केलेला आहे अशा पद्धतीने। पहा पहा विधिराज, उत्पन्न करा जगा सहज,
तरी मूळ त्यात असे बीज बीजा समान रुख होय. आणि अशा पद्धतीने पहा या ठिकाणी या मच्छिंद्रनाथाने काय केलेलं आहे की एक बाळ तयार केलं, म्हणजे जगाची निर्मिती तुम्ही करा आणि अशा प्रकारे सर्व काही जग त्या ठिकाणी तुमच्या हाताने तयार होऊ शकतं, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांना म्हणत आहेत म्हणतात. यावरी आणि का दुसरा अर्थ विधी स्वांगे उत्पत्ती करीत तैसा नोहे मच्छिंद्रनाथ शिष्या हाती करविला. आणि मच्छिंद्रनाथ असा नाही की स्वतःकडे सर्व काही घेतलं. मच्छिंद्रनाथाने स्वतः आपली विद्या स्वतः वापरली नाही, तर त्यांनी काय केलं की आपल्या शिष्याला दिली आणि शिष्याच्या हातून त्या ठिकाणी हा मुलगा हा बाळ त्या ठिकाणी तयार केलेला आहे. म्हणून स्वतःला त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणून घेतलेलं नाही. महाबीजावी न जाण कर्दमी केला मनुष्य उत्पन्न तस्मात धन्य विधी होऊन मच्छिंद्रनाथ मिरवला. आणि कुठल्याही प्रकारचं बीज नसताना, कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी आई वडील उपस्थित नसताना त्या ठिकाणी एका म्हणजे चिखलापासून त्या ठिकाणी बाळ निर्माण केलं. धन्य गुरु आहे आणि धन्य त्याची विद्या आहे, अशा पद्धतीचं लोक म्हणू लागले. ऐसे परस्परे भाषण करीती गावींचे सकळ जन यावरी बोलती नाथा कारण नाथा निकट बैसोनिया. आणि अशा पद्धतीने सर्व लोक त्या ठिकाणी बघू लागले, बोलू लागले आणि सर्वजण नाथाची त्या ठिकाणी काय करू लागले, प्रशंसा करू लागले, चर्चा करू लागली आणि त्या ठिकाणी धन्यता देऊ लागले म्हणतात. म्हणती महाराजा प्रताप तरणी बाळाचे कष्ट करून जाणे जननी ती तो बाळकान दिसे करणी गैबी नंदन हासे. आणि त्या ठिकाणी सर्वजण काय करू लागले की ते बाळ त्या ठिकाणी रडू लागलं की मग त्या काय करू लागले की बघू लागले आणि त्याच्याकडे बघलं, त्या ठिकाणी त्याला हलवलं की त्या ठिकाणी बाळ त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाकडे आणि गोरक्षनाथाकडे बघून हसू लागलं म्हणतात. पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुषात होईनात ते नाथा श्रेष्ठ तरी अशी धर्म जननी वरिष्ठ करून द्यावी महाराजा. आणि अशा प्रकारे पुरुषामध्ये श्रेष्ठ अशा प्रकारचा असणारा तो गैनीनाथ ठरेल. आणि त्या गैनीनाथाबद्दल त्या ठिकाणी काय की मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देऊ लागले म्हणतात. तिथे बाळक करी अर्पण करील तयाचे संगोपन तुम्हाला घी कष्ट दारुण होणार नाहीत महाराजा. आणि त्या ठिकाणी काय करा की बाळ तुम्ही काय करा अर्पण करा, तुम्हाला कुठल्या कोणाला तरी द्या आणि ते काय करा तुम्ही की त्याला कुठेतरी दिल्यानंतर तुम्हाला काय होईल की अडचण होणार नाही किंवा तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीचे लोक त्यांना म्हणू लागले. ऐसी ऐकता जगाची वाणी मान तुकावी मच्छिंद्र मुनी मने बाते धर्म जननी कोणती करावी महाराजा. आणि मच्छिंद्रनाथ काय म्हणू लागले की आपण हे बाळ देव कोणाला तरी, पण कुणाला द्याव, ती धर्मजननी कोण असेल, त्याची माय म्हणजे कोण कोण याला सांभाळेल, अशा पद्धतीचा ते विचार करू लागले म्हणतात. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ विचार करिता ती ग्रामस्थ तो ग्रामा माझी विप्रग्रहात मधुनामा नांदतसे. आणि त्या ठिकाणी सर्वांनी विचार केला, सर्व लोक विचार करू लागले मग कुणाला बाळ द्यायचं हे. पण विचार करत असते वेळेस त्या ठिकाणी मधु नावाचा एक विप्र एक ब्राह्मण त्यांना आठवला आणि आठवल्यानंतर त्याचं नाव त्या ठिकाणी पुढे आलं म्हणतात. तयाची कांता लावण्य खाणी पतिव्रता धर्मपत्नी सत्य संचित सर्वज्ञानी ज्ञान कळा पयसे. आणि त्याची पत्नी कशी होती म्हणतात, त्या ठिकाणी ज्ञानवान होती, हुशार होती आणि धार्मिक वृत्तीची होती, सर्व काही ती जाणणारी होती आणि त्यामुळे त्या बाईला हे बाळ द्यायला काही हरकत नाही, अशा पद्धतीचे सर्वजण विचार करत होते. नामे कौतुका असे गंगा निर्मळपणी असे अभंगा पती सेवे अंतरंगा जगा माझी मिरवली. त्या ठिकाणी नावानं ती गंगेसारखी होती आणि ते गंगाच नाव होतं तिचं आणि त्या ठिकाणी गंगेसारखं तिचं त्या ठिकाणी निर्मळ अंतकरण होतं आणि त्या ठिकाणी पतीची सेवा करण्यासाठी तत्पर होती, त्या ठिकाणी सर्व काही चांगलं पद्धतीनं वागणारी होती आणि अशा पद्धतीची तिचं नाव निघालं होतं म्हणतात. उदरी नाही संतती तेने विवळ प्रेम चित्ती संतती विन काम गती
संसार ते वेदना. आणि तिला कुठल्याही प्रकारची संतती नव्हती, लेकरू मूलबाळ नव्हतं. आणि त्यामुळे काय झालं की तिच्या जे काही ती करत होती, म्हणजे जे काही संसार करत होते त्याच्यामध्ये काही अर्थ नव्हता. आणि त्यामुळे तिला त्या बाळाची गरज होती म्हणतात. सदा वाटे हुरहुर लोकांचे पाहुन या किशोर. चित्ती पाहुनी चिंती गुहार शाशंकित होता ती. म्हणजे ज्याला बाळ नसतं त्याला काय होतं की त्या बाळाची जशी पद्धतीची ओढ असते तशी ती बाई काय करायची की आजूबाजूचे बायाचे लेकरं पाहिले की त्या ठिकाणी तळमळ करायची, विचार करायची. आणि त्यामुळे तिला या बाळाची गरज होती अशा पद्धतीचे लोक त्याबद्दल बोलत होते म्हणतात. नाना यत्न संततीसाठी करुण बैसले होते जेठी. उपाय न चाले परम कष्टी जगा माझी मिरवला. त्याने नाना प्रयत्न करून पाहिले होते. सर्व काही जे काही असेल धर्मात देवाचं असेल प्रत्येक गोष्ट त्यांनी डॉक्टर दवाखाने सर्व काही केल्यानंतरही त्यांना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी संतती नव्हती. आणि त्यामुळे सर्व प्रयत्न केल्यानंतर त्या ठिकाणी ते करून बसलेले होते म्हणतात. ऐसे असता उभय जन तो दैवे उदयला मांदुसा कारण. ग्रामस्थान करी तयाचे स्मरण अकस्मात पै झाले. आणि असे सर्वजण त्या ठिकाणी काय करू लागले, विचार करू लागले, म्हणू लागले. असे म्हणत असते वेळेस त्या ठिकाणी ब्राह्मण त्या ठिकाणावर जात होते म्हणतात. जैसा द्रोणाचा विषम काळ निवटावया उदेला उत्तम वेळ. सहज खेळी गांधारी बाळ विटी कुपात पडियली. आणि अशा पद्धतीने काय आहे की बाळ जशा पद्धतीचे खेळतं त्या ठिकाणी खेळत असते वेळेस त्याची विटी त्या ठिकाणी कुपाट्यामध्ये जशा पद्धतीची पडते तशा पद्धतीची गत त्याची झालेली होती ब्राह्मणाची. आणि त्यामुळे आता पुढे काय होते पाहू. की रत्नांची होणे उत्पत्ती म्हणून देव दानवमती. अब्दी मंथनी उदेली चित्ती एक भावे करोनिया. मग मच्छिंद्रनाथा विनविनी करुणा मनती महाराजा मधु ब्राह्मण. तयाची कांता परम सुगम ज्ञान कळा असे की. आणि सर्वजण काय करू लागले, लोक मग म्हणू लागले की महाराजा या ठिकाणी मच्छिंद्रनाथा तुम्ही काय करा, त्याची जी कांता आहे त्यांची जी पत्नी आहे ती अतिशय त्या ठिकाणी लेकराला सांभाळायसारखी तिचं वर्तन आहे. आणि म्हणून तिला द्यायला काही हरकत नाही अशी विनंती त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला करू लागले. तन्याय मधु विप्राचे दैव उदेले जगमुखे साचे. म्हणून स्मरण निघाले त्याचे मान्य पडले सर्वासी. आणि अशा प्रकारे कसं नाव निघते त्या ठिकाणी तो कुणाचाही त्या ठिकाणी कुणाच्याही सर्वांच्यासाठी चांगला होता. आणि त्याचं वर्तन हे लोकांना पटणार होतं. आणि त्या बाईचंही वर्तन लोकांना पटणार होतं. म्हणून त्याचं नाव त्या ठिकाणी नशिबानं आणि सर्वांच्या यानं त्या ठिकाणी निघालं होतं. आणि निघाल्यामुळेच त्यांचं नाव प्रत्येक जण घेत होता अशा पद्धतीचं दिसू लागलं. तो व पुनी बाळ गोमाट तेथेच होईल पूर्ण शेवट. पुत्रार्थी परम अनिष्ट दिवस असती महाराजा. आणि त्या ठिकाणी या बाळाचं संपूर्ण त्या ठिकाणी कल्याण होईल आणि त्याला पालन पोषण होईल. आणि त्यामुळे ज्याला पुत्र नाही त्याला त्या ठिकाणी म्हणजे अतिशय तो काय करत असतो, त्याला गरज असते. आणि त्यामुळे तिथं जर दिलं तर नक्की त्याला पाहिजे ते मिळेल अशा पद्धतीचं लोक त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला बोलू लागले. ऐसी ऐकुनी मच्छिंद्रवाणी पुत्राच्या राहेर संरक्षणी. मग त्या विप्रा बोलावूनी कांते सहित आणले. आणि मच्छिंद्रनाथानं मग काय केलं की लोकांना त्या ठिकाणी काही जणांना पाठवलं आणि त्या विप्राला बोलून घ्यायला लावलं. आणि विप्राला बोलून घेतल्यानंतर त्याच्या पत्नी सहित दोघांनाही बोलवलं. आणि बोलवल्यानंतर ते संरक्षण बाळाचं त्यांच्याकडे देण्यासाठी त्या ठिकाणी जवळ त्या ठिकाणी बोलवलं होतं म्हणतात. परिते भार्या लावण्य राशी सद्गुण वर्या जगासी. नात पाहताच ते चित्तासी ओळखिले हृदयाते. त्या ठिकाणी ती भार्या जी होती म्हणजे त्या ब्राह्मणाची पत्नी जी होती ती अतिशय काय होती की ज्ञानी होती. म्हणजे त्या ठिकाणी तिला आध्यात्मिक ज्ञान होतं. त्या ठिकाणी तिनं पाहिल्या ओळखलं की हे काय नाथ आहेत म्हणजे गुरु आहेत. आणि असं पाहिल्या त्या ठिकाणी दर्शनासाठी ती पुढे आली म्हणतात. मनात म्हणे मच्छिंद्रनाथ उत्तम जगी दिसून येत. सकळ जग मान देत तस्मात श्रेष्ठ आता हे. आणि त्या ठिकाणी
ती बाई त्या ठिकाणी सुंदर तर होतीच, पण त्या ठिकाणी मनानं आणि सर्व लोक त्या ठिकाणी काय करू लागले, तिच्या विचाराचं आणि तिच्या तिच्या ज्ञानाचं त्या ठिकाणी कौतुक करू लागले. हे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ भारावून गेले म्हणतात. जो जगा माझी भला तो तैसाची परलोका ठेला, तो जगी जाय मानवला परलोकी मानवला तोची एक. जे जगामध्ये सर्व लोक चांगले म्हणतात, एखादा माणूस मेल्यानंतर सर्व जर गाव जर जग लढत असेल तर निश्चित त्या ठिकाणी देव सुद्धा त्याला मानते. त्या ठिकाणी या ठिकाणी जे लोक जग मानतय त्याला त्या ठिकाणी देवाच्या दरबारातही मान आहे, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी म्हणत आहेत म्हणतात. आणि भविष्य अवश्य जाण अर्थार्थी करी गमन, मग कौतुकाने जवळ घेऊन बाळ ओठी ओपितसे. आणि मच्छिंद्रनाथ काय करू लागले, ती बाई समोर आल्यानंतर त्या ठिकाणी बाळाला घेतलं, त्याला त्या ठिकाणी अतिशय सांभाळ हे केलं त्या ठिकाणी त्याचं, आणि नंतर तिच्या ओटीमध्ये टाकण्यासाठी सुरुवात केलेली आहे म्हणतात. मने माय ओ माय ऐक हा बाळक आहे वरदायक, नवनारायणातील एक करभंजन मिरवला. आणि हे माय ऐक काय कर की हे बाळ जे आहे ते नवनारायणापैकी एक आहे, देवाचा अवतार आहे. आणि हे बाळ काय कर की तू अतिशय चांगल्या रीतीने सांभाळ, याच्याकडे लक्ष दे आणि याचा चांगला सांभाळ कर, अशा पद्धतीने म्हणू लागले. आणि त्या ठिकाणी तिच्या ओटीमध्ये ते बाळ टाकू लागले म्हणतात. याचे होता संगोपन फेडिल तुझ्या दृष्टीचे पारणे, जगा माझी स्तुलवट मान पुत्र तुझा मिरवेला. याचं जर चांगलं संगोपन केलं, चांगली जर त्याची सर्व जर चांगलं जर सेवा केली, चांगलं जर त्याला मोठं केलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे तुमच्या दोघांचं नाव त्या ठिकाणी जगामध्ये कमेल आणि जगामध्ये तुमच्या नावानं ते फिरल, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ त्या बाईला बोलू लागले म्हणतात. मनसील हा होईल कैसा तरी कीर्ती ध्वज मित्र जैसा, की देवकीचा हरी जैसा वंद्य असे जगाते. आणि तू म्हणशील की हा कसा होईल याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही, कारण त्या ठिकाणी सूर्यासारखा दिसणारा होईल, नाहीतर त्या ठिकाणी श्रीकृष्णासारखा जसा देवकी मातेचा पुत्र झाला तसा हा नक्की होईल, याच्यात काही शंका नाही, अशी मच्छिंद्रनाथ बोलू लागले. माय मी काय सांगू गहाण या बाळाचे चांगुलपण, मूर्तिमंत याचे सेवे कारण कैलासपती उतरे लगे. आणि मी याचं काय मोठेपण सांगू या बाळाचं, काय तर या ठिकाणी या बाळाचं नाव घेतलं, या बाळाच्या सेवेसाठी काय करील, स्वतः महादेव भगवान त्या ठिकाणी येतील आणि सेवा करण्यासाठी तत्पर राहतील, कारण हा नारायणाचा अवतार आहे, अशा प्रकारची त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ त्या माईला सांगू लागले म्हणतात. तयाची निवटून ज्ञान राशी हा अनुग्रह होईल तयासी, आणून ठेविल निवृत्ती पदासी, निवृत्ती नामे मिरवुनी. मले हा योनी संभवला जगा माझी सहज गे मिरवला, पर्याती गहनी नाम याला गहनी ऐसे देई का. आणि अशा पद्धतीनं हा जो आहे तो काय आहे की या जगामध्ये फिरल, पण तो कोणत्या नावाने फिरेल, गहिनी नावाने फिरेल. त्या ठिकाणी अशा पद्धतीचं त्याचं त्या ठिकाणी सर्व गावामध्ये नाव हेच असेल, अशा पद्धतीचं मच्छिंद्रनाथ बोलू लागले म्हणतात. यावरी आणि सांगतो तू जशी आम्ही जातो तीर्थ स्नानासी, उपरी फिरून 12 वर्षी गोरक्ष बाळ येईल गे. आणि आम्ही काय करतो आता, तू याला घेऊन जाय आणि आम्ही आता स्नानासाठी चाललो, आणि स्नानासाठी जात असताना 12 वर्षानंतर तुझ्या घरला गोरक्षनाथ येईल, याच्यामध्ये शंका नाही, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तिला बोलू लागले. तो याते देवनी अनुग्रह माय गे करील सनातन, परी तू आता जीवित्व लावून संगोपन करियाचे. आणि हे बाळ तुझं पुढे चालून भलं करणार आहे, पण तू या काय कर की या बाळाला आतापासून जीव लावून याचं काय कर, संगोपन कर, अशा पद्धतीचं मच्छिंद्रनाथ वारंवार त्या स्त्रीला सांगू लागले म्हणतात. यावरी बोले कौतुके सती की महाराजा योग मूर्ती, बाळ ओपिले माझे हाती परी संशय एक असे की. त्या ठिकाणी ती स्त्री काय म्हणू लागली की तुम्ही मला बाळ दिलंय, पण माझ्या मनात एक संशय आहे, आणि ते संशय काय आहे ते पुढच्या वहीमध्ये बघूया. तुम्ही 12 वर्षाला परतून
बाळ न्याल की माझ पासून मग मी कैसे जननीपण जगा माझी मिरवावे. आता बघा त्या ठिकाणी बाळच नव्हतं आणि बाळ दिलं. आता 12 वर्ष राहिले ते बरं, त्याच्यापेक्षा आता पुढची आशा लागली. काय म्हणाली, तुम्ही 12 वर्षाला गोरक्षनाथ येईल, मग हे बाळ काय करील, घेऊन जाईल, मग आमचं पुढचं कसं होईल, अशा पद्धतीचा तिनं प्रश्न उपस्थित केलेला आहे. मग केल्या कष्टाची आचरण माझा मिरवेल की भाडाई तपन तरी प्रांजळपणी आताची वचन माझ प्रती सांगीजे. त्या ठिकाणी काय आम्ही 12 वर्ष याला सांभाळू, सगळं याचं करू, आणि नंतर तुम्ही ऐन टायमाला घेऊन गेल्या तर मग आम्हाला आताच वचन द्या काय ते, अशा पद्धतीने बाई आधीच बोलू लागली. म्हणतात पहा पहा जी आशा बद्ध सकळ जग से प्रसिद्ध तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध एक भागी लावाजी. आणि त्या ठिकाणी तुम्ही काय करा की आता याच्यावर काय विचार आहे ते सांगा आणि याच्या पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी वचन द्या, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ती स्त्री त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला बोलू लागली. तुम्हा आशा असेल याची तरी तैसीच गोष्टी सांगा याची मग नाथ गोष्टी ऐकून तिची प्रांजळ वचन बोलत असे. आणि तुम्हाला जर याची आशा असेल 12 वर्षाला न्यायचंच असेल तर तुम्ही काय करा की आताच मला सांगा. आणि अशा पद्धतीनं नाथाने विचारही केला आणि नाथ सुद्धा काय ठिकाणी प्रांजळ म्हणजे स्पष्टपणे काय बोलतात ते बघूया. तुम्हा आशा माये संशय सांडुनी म्हणी बाळ न्यावे आपुले सदनी माझी आशा बाळा लागुनी गुंतत नाही जननीये. आणि त्या स्त्रीला काय म्हणाले की मच्छिंद्रनाथ तू काही चिंता करू नको, हे काय कर, हे बाळ तू घेऊन जा, कुठलाही विचार करू नको आणि माझा त्याच्यामध्ये काही आशा नाही, मला त्या बाळाचा काही लोभ नाही, अशा पद्धतीनं मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी त्या स्त्रीला बोलू लागले. म्हणतात तरी तुझा लाभो सूत प्रांजळपणी मिरवो जगात तू माय हा सूत जगा माझी बोलतील. आणि हे काय कर, मुलगा तू घेऊन जाय आणि याला संगोपन कर, संगोपन केल्यानंतर हा तुझ्याच नावाने तुमच्याच नावाने राहील, तुमचंच नाव घेईल, तुमच्याच नावाने फिरल आणि सगळं तुमच्याच नावाने याचं हे होऊ द्या, पण मला तसं कुठल्याही प्रकारचं काही आम्ही म्हणणार नाही, अशा पद्धतीने मच्छिंद्रनाथ या ठिकाणी बोलू लागले. मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही आशेस हा बाळ तुमचा तुम्हास लखलखीत बोलतो. आणि मी आणि माझा शिष्य गोरक्षनाथ याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय करणार नाही की आम्ही त्याच्यामध्ये येणार नाही, आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही आणि तुम्ही काय करा की हा तुमचा पुत्र तुम्हाला लखलखीत राहू, घेऊन जा, काही हरकत नाही, अशा पद्धतीचं बोलू लागले. म्हणतात परी गोरक्ष अनुग्रह देईल त्यासी पुढे जाईल तीर्थ स्नानासी तू सांभाळ तुझ पासी चिरंजीव असोहा. आणि आता काय करेल गोरक्ष त्या ठिकाणी काय करेल की पुढच्या प्रवासासाठी जाईल आणि गेल्यानंतर तू काय कर, आता हे बाळ तू घेऊन जाय आणि तू काय कर की ते चांगल्या रीतीने सांभाळ, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ बोलू लागले. म्हणतात ऐसे बोलून ग्रामस्थाते शपथ पूर्वक साक्ष सहित निर्मळपणी करून चित्त कौतुक सदनी बोलवी. आणि अशा पद्धतीने काय झालं की सर्वांनी त्या ठिकाणी सगळं बोललं, वचन दिले एकमेकाला आणि वचन देऊन त्या ठिकाणी कौतुकानं ती आपल्या सदनाला त्या ठिकाणी सर्वांना बोलू लागली. म्हणतात घराला मंत्रे चर्चुनी विभूती माळा मोहनास्त्र घातले गळा कौतुके स्पर्शी तर हृदय कमळा पयोदरी पय दाटत असे. त्या ठिकाणी असे त्या ठिकाणी भस्म लावलेला आहे, अशा पद्धतीने त्या ठिकाणी गंध लावले आणि त्या ठिकाणी काय केलेलं आहे की गळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी माळा घातलेली आहे, अशा पद्धतीने सर्व काही श्रृंगारयुक्त त्या ठिकाणी त्या बाळाचं झालेलं आहे. म्हणतात मग ते बाळ लावून दिसतानी गावींच्या आणुनी सुवासिनी पालखात घातले प्रेमे करुनी गहिनी नाम स्थापिले. आणि त्या बाळाचं काय केलं, मग सर्वांनी त्या ठिकाणी बाया बोलवल्या सर्व आणि सर्व बोलून त्या ठिकाणी काय केलं, त्या बाळाचं नामकरण केलं गहिनीनाथ या नावानं. यावरी मच्छिंद्र काही दिवस तया ग्रामी करुणी वास मग सवे घेऊन गोरक्षास तीर्थ स्नान चालिला. आणि मग काय केलं मच्छिंद्रनाथाने त्या ठिकाणी गावामध्ये काही दिवस राहिले आणि राहिल्यानंतर त्या ठिकाणी गोरक्षनाथाला घेऊन
पुढे तीर्थासाठी निघालेले आहे. कुसोनी सकळ ग्रामस्थासी निघता झाला गौरवेसी मार्ग लक्ष्मी तीर्थ स्नानासी बद्रिकाश्रमी जातसे. आणि मग काय केलं, लोकांना निघते वेळेस विचारपूस केली, बोलचाल केली सर्व काही, आणि बोलचाल करून सर्वांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं भेट देऊन त्या ठिकाणी बद्रीनाथ आश्रमामध्ये बद्रीनाथाकडे त्या ठिकाणी निघाले म्हणतात. परी मार्गी चालता वाटोवाट श्री गोरक्षाची घेऊनी पाठ कार्यरूपी कार्य घेऊनी अलोट परीक्षेते पाहतसे. आणि मग काय झालं, पुढे वाटेने चालू लागले. वाटाना जाता जाता काय केलं की त्या ठिकाणी गोरक्षनाथाची सोबत होते आणि गोरक्षनाथाची परीक्षा घेण्याचं त्यांनी ठरवलं होतं म्हणतात. नंतरी ते पाहता परी विषमासी विषम दिसती सर्व कार्यासी मग मचिंद्र विचार करी मानसी तप पूर्ण नसे या. मग मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी गोरक्षनाथाला घेऊन सोबत जाऊ लागले आणि जाते वेळेस त्या ठिकाणी काय करू लागले की सोबत असते वेळेस त्यांची परीक्षा घेत म्हणजे त्या ठिकाणी त्यांना गोरक्षनाथ या प्रत्येक म्हणजे नाथाच्या जे संप्रदायाच्या कामामध्ये परिपूर्ण झालेले नाहीत अशा पद्धतीचं त्यांना ओळखू आलेलं आहे. मुळीच पदरी पैसा नसता की दान मिरवी दांभिका व्ययसा देवी मंत्र हेतू तपोलेशा विना विषमा आहे हा. आणि आपल्याकडे काय आहे, काहीच नाही, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याकडे पैसा नाही, काही नाही, उगाच दान त्या ठिकाणी मोठेपणा मिरवत हिंडण्यात मजा नाही. तशा पद्धतीनं त्या ठिकाणी गोरक्षनाथ परिपूर्ण झाला नव्हता आणि मग त्याला त्या ठिकाणी ज्ञान देण्यासाठी पुढे पाठवणं योग्य नाही अशा पद्धतीचे मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी विचार करू लागले. तरी आता बद्रिकाश्रमी बद्री केदार उभा स्वामी तया हाती गोरक्ष ओपुनी तया लागी रुजवावा. त्या ठिकाणी बद्रिकाश्रमात गेले आणि बद्रीनाथ त्या ठिकाणी केदारनाथ असे जे त्या ठिकाणी काय आहेत ज्योतिर्लिंग म्हणजे त्या महादेवाचे मंदिर आहेत त्या तिथे गेल्यानंतर त्या आश्रमामध्ये त्यांना ठेवलं आणि त्या ठिकाणी त्याला परिपूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने योजना आखली म्हणतात. ऐसा विचार करुणी चित्ती उभयता हिंडले नाना तीर्थी मग लक्ष्मी हिमाचल मार्गा प्रती बद्रिकाश्रमा प्रती पै गेले. असं करत करत त्या ठिकाणी म्हणजे तीर्थ करत करत ते कुठे गेले, हिमाचल पर्वतामध्ये गेले, हिमाचल प्रदेश मध्ये. त्या ठिकाणी गेल्यानंतर बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी थांबले म्हणतात. गेले परी तेथील कथान पुढीले अध्यायी होईल श्रवण अर्थ धरुणी अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी. आणि त्या ठिकाणी बद्रिकाश्रमात गेल्यानंतर तिथे कोणत्या प्रकारचं कथा झाली, पुढे काय झालं त्या ठिकाणच्या सर्व घटना पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला भेटतील असं त्या ठिकाणी ग्रंथकर्ते बोलत आहेत. तुम्ही विचक्षण श्रोते संत सदा तुमचा धुंडी सुत सेवे लागी अर्थी प्राणात ग्रंथ आदरी मिरवतसे. आणि तुम्ही श्रोते का आहात, अतिशय सज्जन आहात, त्या ठिकाणी अतिशय काय आहात चातकासारखे आहात आणि सर्व तुम्हाला काय आहे हुशार आहात. आणि त्यामुळे धुंडी नावाचा हा ग्रंथकर्ता जो आहे तो काय करत आहे तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे आणि तो त्या ठिकाणी ज्ञान देण्यासाठी लिहिण्यासाठी तत्पर आहे म्हणतात. तुमचे कृपेचे लेऊनी भूषण नर हरिवंश पूर्ण कवी मालू धुंडी नंदन संत गणी मिरवला. स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर दशमाध्याय गोडा. अध्याय 10 ओव्या 176. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री